ओके, तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आज बरेच दिवसांनी ब्लॉग करायचा विचार केलेला. 27 फेब्रुवारी मराठी गौरव दिनानिमित्त जेव्हा राजसाहेबांचं मी भाषण ऐकलं, त्याचवेळी त्यांनी जाहीर केलेलं की शिवतीर्थावर 27 फेब्रुवारी ते आय गेस ह्या रविवार, आज रविवारची तारीख काय आहे, 2 मार्चपर्यंत पुस्तकांचं एक्झिबिशन किंवा प्रदर्शन भरणार आहे. मी बोललो यार इससे बढ़िया बात क्या हो सकती है की ब्लॉग का टॉपिक भी मिल गया. तर त्याच अनुषंगाने आज मी रेडी झालो आहे. आता आज शनिवार आहे, वाजले 4:30. आता मी चाललो आहे दादर शिवाजी पार्कात, ज्याला आपण प्रेमाने शिवतीर्थ किंवा खूपसे जण राजा छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असं पण संबोधित करतात. तर आता इथून आपण जाऊया तिकडे आणि पाहूया की कुठची पुस्तकं अवेलेबल आहेत. मला ॲक्च्युली खूप दिवस झाले निनाद बेडेकरांचं शिवचरित्र किंवा असंच महाराजांवर लिहिलेली पुस्तकं मी शोधत होतो. तर पाहू जर तिकडे निनाद बेडेकरांवर काही मिळतं आहे का आपल्याला, कारण की त्यांचं मी 7 दिवस त्यांनी डोंबिवलीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी जे भाषण केलेलं, डोंबिवलीच्या कुठच्यातरी एका एरियामध्ये 7 दिवस आणि एक भाषण ते 1.5 तासाचं आहे. ते पूर्ण शिवचरित्र त्यांनी 7 दिवसात मांडलेलं. ते मी खरंच रोज गाडीवरून जेव्हा मी ऑफिसला जायचो तेव्हा मी रोज ऐकायचो अर्धा तास. ते पूर्ण 7 दिवसाचं कंटेंट कन्झ्युम करायला मला अराऊंड 10 ते 15 दिवस लागले. आणि ते ऐकल्यानंतर मी निनाद बेडेकरांचा प्रेमी झालो, मी निनाद बेडेकरांचा फॅन झालो. जसे ते त्यांच्या भाषणात बोलतात, त्यांच्या आख्यानात बोलतात की मी कवी भूषणांचा प्रेमी आहे, मी कवी भूषणांचा मला वेळ लागला आहे. तसंच त्यांचं ते 7 तासांचं शिवचरित्र ऐकल्यानंतर मी असं बोलू शकतो की मला त्यांचा वेळ लागला आहे. तर त्यांचंच काही पुस्तकं शोधण्यासाठी मी शिवतीर्थावर चाललो आहे. बघू काय मिळतं. तर नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत शिवतीर्थावर, म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये शिवाजी पार्कवर. आणि जसं आपण माझ्या मागे पाहू शकता, पुस्तकांचा एक भव्य दिव्य एक्झिबिशन किंवा प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नाने हे पुस्तकांचं एक्झिबिशन आज आपण पाहतो आहे किंवा पाहायला आलेलो आहे. ओके, तर ह्याच्यानंतर आपण थेट जाऊया आतमध्ये आणि पाहूया की कुठचे प्रकारची पुस्तकं आहेत. आणि तुम्हाला आता माहितीच आहे की मी कुठच्या प्रकारचं पुस्तक इथे शोधायला आलो आहे. निनाद बेडेकरांचं, स्वर्गीय निनाद बेडेकरांचं मी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं पुस्तक मी इथे शोधायला आलो आहे. पाहूया ते आपल्याला मिळतं का. कम विथ मी. तर सावरकरांवर आणि थोरले महाराज म्हणजेच शहाजीराजे भोसल्यांवरचं हे बुक थोडंसं दयनीय कंडिशनमध्ये आहे. पण मी विचार करतो ह्या दोघांना घ्यायचं, कारण की सावरकर मला वाचायचेच होते आणि थोडंसं कंडिशन आहे, बट स्वस्तही मिळतं. पाहू आपण कितीला आपल्याला देतात ते लोक. किती बोला? 260 रुपये. नो डिस्काउंट. दिला ना सर, ऑलरेडी सेकंड हँड आहे, कमी केले तर अजून कमी करून 250 घ्या. चला, बरं 250 राऊंड फिगर. कुठे तुमचं जीपे कुठे? तर फायनली ही 2 पुस्तकं आपण घेतलेली आहेत. सावरकरांवर आणि थोरले महाराज असे 2 पुस्तकं आपण घेतलेली आहेत. पुस्तकांची कंडिशन थोडी चांगली नव्हती, पण नेव्हरदलेस आपल्याला 250 रुपयामध्ये 2 पुस्तकं मिळाली. कदाचित जर ती आपण नवीन कंडिशनमध्ये घ्यायला गेलो असतो तर आपल्याला महाग पडली असती. आणि अशा एक्झिबिशनमध्ये येऊन पुस्तकं घेतलं नाही तर मग एक्झिबिशनमध्ये आलेल्याचा फायदा काय, असं मला नेहमीच वाटत असतं. तर
खूपशे महाराजांवरची पुस्तकं, इतर खूपशा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं, मेकअपवरची पुस्तकं आपल्याला या एक्झिबिशनमध्ये पाहायला तुम्हाला जरूर मिळेल. तर कदाचित जोपर्यंत आम्ही हा व्हिडिओ ऑन केला असेल, लाईव्ह केलेला असेल, तोपर्यंत 2 मार्च उलंडलेला असेल. तर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला या म्हणून असं मी सांगू नाही शकत, बट डेफिनेटली तुम्ही माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज लागलाच असेल की किती मोठा हा एक्झिबिशन आहे. आणि आपण आता फिरतोय ते दुसऱ्या लेनवर फिरतोय. आपण मगाशी फिरत होते ते वेगळ्या लेनवर फिरत होते. तर रिगार्डलेस मी अजूनही तुम्हाला दाखवतो. इकडे प्रशांत स्वीट कॉर्नर पण मी पाहिला आहे, तर आपण तिकडेही जाऊया आणि पाहूया की अजून कुठचे बुक्स आपल्याला पाहायला मिळतात. नमस्कार. आता आपण आलेलो आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये. पुस्तकांचं जे एक्झिबिशन भरलं आहे शिवाजी पार्कात, हे 2 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. हा जो मागचा सेक्शन आहे जिथून आपण 2 पुस्तकं घेतली, सावरकरांचा आणि थोरले महाराज, हा इथे फक्त पुस्तकांनी भरलेला आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये प्रशांत कॉर्नर आहे, बिकॉज ते राज ठाकरेंचा फेवरेट. कुठे काय आहे ते, कुठे चाललोय आपण? प्रशांत कॉर्नर म्हणून आपला एक मराठी माणूस आहे, तर त्यामुळे माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही प्रशांत कॉर्नर. एका साईडला स्वीट्स मिळतात आणि एका साईडला सगळे चाट मिळत आहेत, चाट आयटम मिळतात. पण अनफॉर्च्युनेटली मी बाहेरचं खात नाही, त्यामुळे आपण या सेक्शनमध्ये आपण फिरू. आपण इथे साड्यांचं खूप आहे. वेळ जर तुम्ही महिला आहात तर डेफिनेटली हे तुम्हाला आवडेल. जर तुम्ही पाहू शकता इथे साड्या मिळतात. ओके. आणि पुढे गेल्यावर अजूनही तिकडे जर तुम्ही पुढे पाहिलात तर तुम्हाला परत पुस्तकं मिळतील. पण इथं हा पूर्ण साड्यांचा सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची साड्या, कदाचित हँडलूमच्या पण मिळत असतील. पैठणी मिळतात हे बघा इथे बायकांसाठी, बायकांचा वीक पॉईंट पैठणी, हाही सेक्शन इथे आहे. तर मंडळी, इथेच मी माझा ब्लॉग संपवतो. मला आशा आहे की हा तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल. या ब्लॉगमधलं काय काय आवडलं हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि असे जर पुढचे काही ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर मला मेसेज करा किंवा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. माझा इंस्टाग्राम पेजही तुम्ही फॉलो करू शकता. याचे बरेचसे फोटो मी इंस्टाग्रामवरही टाकणार आहोत. तर मी या एक्झिबिशन इथे भरवण्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.